छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतिशय भव्य दिव्य अशी स्मारक आहेत आणि काही स्मारकांना त्यांच्या काढाडून विरोध केला जातो। हीच घटना सांगण्याबद्दल मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ। मित्रांनो, चिनके तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजाच्या स्मारकांना विरोध केला जातो। इथून हटवा, इथून काढा यासाठी चिनके गावातील लोकांनी उपोषणाला बसलेले आहेत। शाळकरी मुलं आज 2 दिवस झाले बसलेले आहेत। ग्रामस्थ 4 दिवस आहेत। सर्व व्यवसाय ठप्प आहे। अतिशय मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा या ठिकाणी आंदोलन करत आहे गेले 4 दिवसापासून की स्मारकाला इथून हलवायचं नाही, स्मारक अभेद्य याच ठिकाणी राहिलं जाईल आणि कुठलीही प्रशासनावर तणाव आला नाही पाहिजे। शांततेत हा आंदोलन करत असताना त्यांना का विरोध झाला? मित्रांनो, चिनके हे गाव शेतकरी अतिशय मोठ्या प्रमाणात आहेत आणि तिथं कधी जातीवादक भांडण, समाजावर दोष अशी ह्याच्या आधी कधी घटना घडलेल्या नाहीत। पण त्या गावामध्ये ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी 10 ते 12 वर्षापासून जो भगवा ध्वज आहे तो एक झेंडा आहे आणि त्या झेंड्याला नाव दिलेलं आहे छत्रपती संभाजी महाराज चौक, चिनके तालुका सांगोला। मग याच ठिकाणी गेले 10 ते 12 वर्षामध्ये कधीच कोणाला अडचण आलेली नाही मित्रांनो। पण इथल्या तरुण वर्गाने, इथल्या जाणकारांनी संभाजी महाराजांची मालिका पाहून, धर्मरक्षक संभाजी महाराज यांची मालिका बघून त्यांची एक भावना झाली की याच ठिकाणी आपल्या गावामध्ये ह्या छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये एक छोटंसं स्मारक असावं। मग स्मारक असावं, मग त्या असे सरपंचाच्या कानावर शब्द गाठले आणि गाठल्यानंतर तिथल्या सरपंचाला, तिथल्या समाजातल्या लोकांना हे अतिशय उपक्रम छान वाटला। मग आता स्मारक करायसाठी जागा लागते आणि त्याच ठिकाणी चिनके ग्रामपंचायतची एक भूखंड आहे, 727 क्रमांकाचा भूखंड आहे, तो 2 गुंठ्याचा आहे। त्याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज स्मारक शुभीकरण समिती स्थापन केली आणि त्या स्मारकाचं काम चालू केलं। मग स्मारकाचं काम करत असताना त्या 2 गुंठ्याला कंपाऊंड केलं, 6 फुटाची जाळी आहे, गेट केलेला आहे आणि 2 CCTV कॅमेरे लावलेत, झाडं जो लोन्स लावण्यात आलेलं आहे, लाईट सुविधा करण्यात आलेली आहे। आणि हेच कधी झालं की पाठीमागं 18/4/2025 अजून एक वर्ष व्हायचं आहे। 18/4/2025 रोजी ह्या स्मारकाची स्थापना झाली आणि स्थापना झाल्यानंतर काही समाजकंटकांनी ह्याला विरोध केला की याच ठिकाणी ह्या स्मारकाला चिटकून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंही स्मारक झालं पाहिजे असा विरोध केला आणि त्याच ठिकाणी त्याच शुभीकरणामध्ये त्यांच्या गेटमध्ये संभाजी महाराजांच्या शेजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा टेबलवरती आणि महात्मा भगवान गौतम बुद्धाची मूर्ती ठेवण्यात आली। लोकांनी त्यांना सांगितलं तुम्ही असं करू नका, त्यांची समजूत काढली आणि समजूत काढल्यानंतर त्यांनी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती, पुतळा आणि महामानव गौतम बुद्धाची मूर्ती उचलून बुद्ध विहारमध्ये ठेवली। पण ह्या लोकांचा कडाडून विरोध होत होता। मित्रांनो, हे दोन्ही व्यक्ती अतिशय महापराक्रमी, संभाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर देशामध्ये तर नाव आहेच, पण मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर आपण विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत, या देशामध्ये जिवंत व्यक्तीचा एक जर पुतळा बनवला ते म्हणजे बाही माधवराव बागल, कोल्हापूर या ठिकाणी त्यांचा एक पुतळा बनवला आहे जिवंत असताना। ते जातीनं मराठीचे होते। दुसरी गोष्ट, राजर्षी शाहू महाराज त्यांचा शिक्षणाचा खर्च, त्यांचा जाण्या येण्याचा खर्च भरत होते, त्यांना सुखसुविधा देत होते, ते सुद्धा मराठीचे होते जातीने। आणि परदेशात शिक्षणासाठी जात असताना शिष्यवृत्ती ज्यांनी दिली डॉक्टर फतेसिंग गायकवाड, बडोद्याचे संस्थानाचे प्रमुख, ते सुद्धा जातीनं मराठीचे होते। आता राहिला विषय काय
की छत्रपती संभाजी महाराजांना ज्या वेळेला पकडलं आणि त्यांची इंद्राणीच्या ढॉशेजारी हत्या करण्यात आली, हालहाल करून हत्या केली मित्रांनो, त्यावेळेला कोणीच नव्हतं, त्यावेळेला कुणी जागा दिला नव्हता. त्यावेळी गणपत महार ह्या व्यक्तीनं आसरा दिला आणि त्यांची विधी केलेली मित्रांनो. आज ह्याच 2 स्मारकावरून सांगोल तालुक्यात चिनके गावात वातावरण अतिशय तापलेलं आहे. कुठेतरी एक समजिकपणा घेऊन आज जे स्मारक आहे ते अभेद्य राहिलं पाहिजे, त्याला पर्याय जागा दिला पाहिजे. हे अनेक समाजसेवक असतील, गावातले राजकीय लोक असतील, प्रशासन अधिकाऱ्यांनी त्यांना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक चिनके ह्या गावात व्हावं म्हणून त्यांना साधारणपणे 11/8/2025 रोजी सांगोला ह्या ठिकाणी त्यांची मीटिंग झाली तहसील कार्यालयाला. त्याला स्वतः बीडी होते, तहसीलदार होते, चिनकेचे ग्रामपंचायतचे सदस्य, उपसरपंच, सरपंच, आजी माजी सरपंच सुद्धा होते, गावातले थोर व्यक्ती होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचारण प्रेरित झाले ते सुद्धा लोक होते. हे लोक असताना त्यांना पर्याय जागा चिनके ग्रामपंचायतली 2 गुंठ देण्यात आली. तरी सुद्धा ह्या लोकांनी त्या आदेशाला जुमानून त्याचं कसलंच गांभीर्य न घेता 13/10/2025 रोजी, आज थोडक्यात 1 महिना झाला, तर ह्या रोजी दुपारी 2 वाजता त्या स्मारकाच्या जे गेट आहे त्या गेटला कुलूप आहे आणि ते कुलूप तोडलं आणि त्या स्मारकाचा दरवाजा उघडला. बौद्ध विहारामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळा 2 व्यक्ती घेऊन येतात, एक व्यक्ती टेबल घेऊन येतो आणि संभाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी ती स्थापना केली जाते. मित्रांनो, ह्याच्यामुळं गावात अतिशय भीतीचं वातावरण झालं. परत प्रशासनाचे सांगण्याने समाजातल्या चांगल्या प्रतिष्ठित व्यक्तींनी सांगितल्यानंतर हा पुतळा तिथून काढण्यात आला आणि पुन्हा बुद्ध विहारमध्ये ठेवला. ह्याच्याबद्दल सांगोला पोलीस स्टेशनला सुद्धा तिथल्या चिनके ग्रामपंचायतचे यांनी तक्रार दिली. 14/10/2025 रोजी केस नंबर आहे 835. तर हे कंप्लेंट दिल्यानंतर तिथं वातावरण शांत झालं, जसं ते आहे तसं ठेवलं आणि पुन्हा त्यांनी पदयात्रा काढून सोलापूर कलेक्टर ऑफिसवर त्यांनी मोर्चा काढला आणि 4 दिवस तिथं उपोषणाला बसले आणि ते छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक अतिक्रमणात आहे ते सुद्धा काढायचं असे एका अटीवर थांबले. मित्रांनो, ह्याच्यामुळं काय झालं की चिनके गावातल्या लोकांचे एक प्राण प्रतिष्ठानाला लागले आणि त्याच्यामुळे आज शाळेला जाणारे पूर्ण मुलं त्या ठिकाणी बसतात, उपोषणाला आंदोलनाला बसतात. प्रशासनावर ताण आलेला आहे. प्रशासनाचे 30-35 पोलीस त्या ठिकाणी उपलब्ध बसून आहेत रात्रीचे दिवसाचे आणि ग्रामस्थ सुद्धा त्या उपोषणाला आहेत. 16 तरुण त्या ठिकाणी आज 4 ते 5 दिवस झालं उपोषणाला बसलेत. तर ह्याच्यामुळं काय होतं, कुठंतरी एक समजिकपणा घेतला पाहिजे आणि आपल्या स्मारकाला ही जागा देतात. आता ठराव केला ग्रामपंचायत चिनकेने आणि ते स्मारक झालेलं आहे, त्याला विरोध करण्यात हे नाही. समाजामध्ये शांतता सुव्यवस्था ठेवण्यासाठी अतिशय चांगली म्हणजे एक समजिकपणा घेऊन आपलं स्मारक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा त्याच्या काही अंतरावरती त्याच ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये तुम्हाला जागा दिली जाते, तरी सुद्धा तुम्ही ते ऐकत नाही. तुम्ही कुठल्या विचारसरणीचे आहात? ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या विचारसरणीची तुम्ही आहात का? आता त्या पुतळ्याला कोणी विरोध केला तर 4च व्यक्ती ते मित्रांनो, सिद्धेश्वर काटे, विलास काटे, मनोज काटे, सिद्धार्थ काटे, हे 4च लोकांनी विरोध केला आणि आज इतकी भीतीत अवस्था आहे की लोक सुद्धा आपसात बोलायला तिथं भीतात. प्रशासन सुद्धा तिथं यायला घाबरायला लागले. मित्रांनो, ही छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला अतिशय मोठ्या प्रमाणात विरोध केला जातो. ही कुठेतरी असलं विरोध करण्याची परंपरा प्रतिष्ठा थांबल्या पाहिजे. त्या थोर मानवाचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे. आपण त्या स्मारकामधून एक विचार काय तर प्रेरणा घ्यायची असते. मात्र तुम्ही एक दोषेच्या भावनेनं, तुम्ही एक उद्देशाच्या भावनेनं हे स्मारक उभा करत असाल तर हे फार चुकीचं आहे. पुन्हा दोघांचं संभाजी महाराजांचं स्मारक असेल,
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे. अतिशय समतोल मार्ग काढा, याच्यातून एक पर्याय निवडा आणि संभाजी महाराजांचं स्मारक आहे त्याच ठिकाणी राहिलं पाहिजे. तेथील तरुणांची ही मागणी ते आहे. आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे तहसीलदार सांगोला यांनी जा पर्याय BDOने दिलेले आहे ते त्या ठिकाणी बांधण्यात यावं. आणि हाच विचार तुम्हाला पुढे शेअर करा आणि संभाजी महाराजांचं स्मारक ह्याच ठिकाणी राहिलं पाहिजे अशी माझी ही अपेक्षा आहे. सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ.